मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावरती एक मी छोटीशी कविता लिहिली होती, तर ती आज तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे। याच्या अगोदर मी इंस्टाग्रामवरती टाकली होती, पण ती अर्धी होती आणि हा त्याचा पूर्ण भाग आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला कविता आवडल्यास लाईक करा आणि कोणती लाईन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ती कमेंट नक्की करा। कविता सुरू करण्या अगोदर त्याचं मला एक डिस्क्लेमर द्यायचं आहे छोटंसं। मी काही प्रोफेशनल कवी नाही, जे शब्दात म्हणजे जे मला अनुभवलं मी ते शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला। तर याच्यावरती कोणाच्या भावना वगैरे दुखल्या काही झालं तरी एक बिगिनर म्हणून सोडून द्या, जास्त काही मनावरती घेऊ नका। तर कवितेचं टायटल आहे उपाशी राहून लढतोय राजा। हाती घेऊनी भगवान निघाला राजा जनतेच्या पायी, हाती घेऊनी भगवान निघाला राजा जनतेच्या पायी। कसं सांगू कुणा कसं मिळ आरक्षण शांततेच्या राई, शांततेच्या राई म्हणजे शांततेच्या मार्गाने। गावागावातून निघाल्या लाटा, गावागावातून निघाल्या लाटा, मागा या वाटा हक्काच्या पायी। कसं सांगू कुणा कसं मिळ आरक्षण शांततेच्या राई। गावागावातून निघाल्या लाटा, प्रत्येक गावातून एक ना एक व्यक्ती तरी रस्त्यावरती निघालेला आहे तर आरक्षण मिळवण्यासाठी, स्वतःचा हक्क मागण्यासाठी। वाट पाहुणी थकलोय आता साथ देईना कोणी, वाट पाहुणी थकलोय आता साथ देईना कोणी। हक्काच्या वाट्यासाठी आता बात करेना कोणी, आता बात करेना कोणी। म्हणजे प्रत्येक जण जो सुरुवातीला मराठा आरक्षण करत होता, आता सध्यामध्ये ते लीडर लोक बोलत नाही, कोणीच मराठा आरक्षणाविषयी कोणी बोलत नाही। मिळूनी सारे करूया काळे, मिळूनी सारे करूया काळे, बघतोय वाट क्षणाची। बोलून बोलून थकलो आता हीच वेळ करण्याची। म्हणजे प्रत्येक जणाला काळ करायचे जे मराठा आरक्षणाविरुद्ध बोलत आहे। उपाशी राहून लढतोय राजा, उपाशी राहून लढतोय राजा हक्काच्या पायी। कसं सांगू कुणा कसं मिळे आरक्षण शांततेच्या राई। कामकाज सोडूनी राजा, कामकाज सोडूनी राजा लढतोय रस्त्यावरी, कामकाज सोडूनी राजा लढतोय रस्त्यावरी। अन्न बोलणारे बसतात घरी त्यांना भाव देईना कोणी। राजाचा अर्थ आहे शेतकरी, म्हणजे प्रत्येक जण जो रस्त्यावरती जाऊन लढतोय त्याला मी आज म्हणजे राजा म्हटलेलं आहे। आणि जे बोलणारे असतात, जे घरी घरी बसून त्यांच्यावरती बॅड कमेंट करतात, त्यांना कोणी भाव देणे नाही आणि त्याच्यावरती आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे, ते चिल्लर लोकांना सोडून द्यायचं आपल्याला। काळोखाची रात ही, काळोखाची रात ही पहाट उद्या यशाची, काळोखाची रात ही पहाट उद्या यशाची। अपयशाच्या पायी झुकणार नाही, अपयशाच्या पायी झुकणार नाही, शिकवण आमच्या राजांचे। म्हणजे प्रत्येक जण जो लढतोय मराठा आरक्षणासंदर्भात तो एक दिवस जिंकणारच आहे आणि अपयशामध्ये हरणार नाही आपण। तर ती आपली शिकवण, आपल्याला दिलेली शिकवण आहे, ती राजांची शिकवण आहे, ते लक्षात घेऊन मी एक लाईन लिहिलेली। विरोधी लाखो त्यांना तो एकटाच भारी, विरोधी लाखो त्यांना तो एकटाच भारी। नाव जरांगे पाटील त्याच्या नावात दुनिया सारी। आतापर्यंत एवढे विरोधी कोणालाच नसेल ज्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील जेवढे विरोध करतात। तर त्यांच्यासाठी लिहिलं होतं की नाव जरांगे पाटील त्याच्या दुनियात सारी। उपाशी राहून लढतोय राजा, उपाशी राहून लढतोय राजा हक्काच्या पायी। कसं सांगू कुणा कसं मिळे आरक्षण शांततेच्या राई। होईल विजय एक दिवस, होईल विजय एक दिवस, वाट तू सोडू नको। इतिहास घडवला समाज मिळवला, इतिहास घडवला समाज मिळवला। आता जिंकल्याशिवाय मैदान सोडू नको, जिंकल्याशिवाय मैदान तू सोडू नको। तसं पण जरांगे पाटील जिंकल्याशिवाय मैदान काही सोडणार नाही। राहिला विषय इतिहास घडवला समाज मिळवला। रेकॉर्ड आहे, कोणीच आतापर्यंत एवढे लोक जमा केले नाही जेवढे जरांगे पाटलांनी त्यांच्या सभामध्ये जमा केले होते। 1 ते 1.5 करोड लोक तेवढे जमा झाले। एवढे लोक इतिहासामध्ये कधी जमा झाले नाही आणि कधी इथून पुढे भविष्यामध्ये पण होणार नाही। एका माणसा म्हणजे जो एक प्रतिनिधी आहे त्याच्या बोलण्यानुसार कोणताही लीडर आणा, कोणताही तुम्ही कुठला पण एखादा नेता आणा, तो करू शकत नाही। तर त्याच्यासाठी मी लिहिलं होतं की इतिहास घडवला समाज मिळवला। तर कविता कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण कविता मी देईल, ती नक्की वाचा। तुमच्या ज्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये सांगा याच्या संदर्भात। म्हणजे ही कविता मी गाण्याच्या स्वरूपात पण लिहिण्याचं ट्राय करत आहे, बनवण्याचं ट्राय करत आहे। तर त्याचा व्हिडिओ पण नक्की येणार आहे पुढे। आपल्या चॅनल सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।